नमस्कार मित्रांनो, आर्ट्सी कोणामध्ये तुमचं स्वागत आहे। याच्या आधी पण आपण छान छान ड्रॉइंग बनवलेले आहेत, ते तुम्ही बघितलेच असाल। आता आपण ड्रॉइंग करतोय एका छोट्याशा गोंडस पक्ष्याचं। तो पक्षी तुमच्या आजूबाजूचाच आहे। आज आपण चित्र काढणार आहे एका चिमणीचं। हे फक्त ड्रॉइंग नाही तर आठवणींचा पिटारा म्हणता येईल आपल्याला। ये बड़ी अच्छी बात कही आप। कारण की लहानपणी जेव्हा आपण गावाकडे राहायचो, रोज सकाळ जी व्हायची आपली ती छान प्रसन्न चिमणींच्या चिवचिवाटनी आपली सकाळ व्हायची। चांगल्या फ्रेश निसर्गाच्या सानिध्यात त्या चिमण्यांच्या आवाजात असं सुंदर सकाळ आपण अनुभवायचो। पण आता ते राहिलेलं नाही आहे। आता मोस्टली आपल्या आजूबाजूला कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे। एक माझा छोटासा प्रयत्न की सगळ्यांच्या लक्षात राहावं आणि छोटी छोटी हेल्प करावी पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी। त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे। क्या बात है सर, क्या बात है सर। तुम्हाला आठवते का हो, आपण लास्ट टाइम चिमणी तुम्ही केव्हा बघितली असेल ते तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागत असेल आठवण्याचा। तर ही चिंताजनक बाब आहे। ती चिमणी बघितली असेल, पण तुमच्या मुलांचं काय? त्यांना चिमणी ही फक्त चित्रामध्येच दिसेल का? हा एक प्रयत्न आहे माझा। आय डोंट थिंक सो की हा सक्सेस होईलच, मला माहिती नाही। चिमण्या कमी होण्याचं मूळ कारण म्हणजे कॉन्क्रिटीकरण। घरटं उभारायलाच जागा राहिली। चिमण्या लोप पावत आहे याचं दुसरं कारण म्हणजे कीटकनाशकांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होत आहे। जेही काही कीटक असतील ते त्यांचं खाद्य आहे। तिसरं मूळ कारण म्हणजे झाडांची तोड। आता तुम्ही बघता आहे की सध्या झाडं लावा झाडं जगवा ही जी मोहीम होती आधी, आता ती मोहीम कोणी राबवत नाही आहे। जंगल तोडण्याच्या मागे हे सगळे लागलेले आहेत। रस्ते बनवणार, इमारती बांधणार, औद्योगिकरण करणार, यापेक्षा थोडं वेगळं विचार करून झाडांमुळे तुम्हाला काय मिळतं? ऑक्सिजन मिळत आहे। म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला समजायला पाहिजे। ते तर चिमण्यांचे घरं आहेत ना, म्हणजे चिमण्या झालं, चिमण्यांसारखे बाकी पण अनेक प्राणी आहेत। चौथं कारण म्हणजे प्रदूषण। एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे तर माणसांसारखे माणसं यांना मोठे मोठे आजारांनी ग्रस्त केलेलं आहे। जसं अस्थमा झालं, श्वासाचे आजार झाले, भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। तर त्याचा छोटासा जीव आहे चिमणी, त्यांना किती त्रास होत असेल हे थोडंसं आपल्याला त्याच्याकडे बघावं लागेल, नाहीतर आपल्या मुलांना चिमणी बघायला मिळणार नाही। आपण काय करू शकतो हा छोटासा प्रश्न आहे। आपण काय करू शकतो? सगळे म्हणतात एकट्याने करून काही होणार नाही। मान्य आहे मला, एकट्याने करून काही होणार नाहीये, बट तुम्ही सुरुवात तर करा। तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये थोडंसं धान्य असं 4 दाणे असे टाकून दिले गॅलरीमध्ये, छोटीशी पाण्याची वाटी किंवा जेही काही भांडं असेल ते त्यांच्यासाठी ठेवून दिलं, पक्ष्यांसाठी। जर तुमच्याकडनं झालंच तर छोटंसं घरटं हे ठेवून दिलं तर माझ्या मते हे खूप आहे। म्हणजे हा आपला छोटासा प्रयत्न हे त्या चिमणीचं पूर्ण जग बनवू शकतो। आता वळू आपण ड्रॉइंगकडे। मी आधी ड्रॉइंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण ड्रॉइंग मध्ये फक्त ब्लॅक पेनचा वापर करून या चिमणीमध्ये जिवंतपणा कसा आणता येईल हे बघूया। चला तर। अभी मजा आएगा ना भिड़ो।
जर या व्हिडिओमुळे एका जरी व्यक्तीने आपल्या घराबाहेर पाण्याचं भांडं किंवा धान्य ठेवलं तर मी समजेल या ड्रॉइंगचं खरं यश मिळालं म्हणून. आजचं हे चित्र तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमच्या भागात अजूनही चिमण्या दिसतात का ते, आणि जर दिसत नसतील तर त्या पुन्हा परत याव्यात यासाठी काय प्रयत्न असू शकतात तेही नक्की सांगा. अशाच कलात्मक व्हिडिओंसाठी आर्ट्सी कोणाला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, चित्र फक्त कागदावर काढू नका, निसर्ग आपल्या मनात जपा, कारण चिमणी वाचली तर निसर्गातील गाणं हे तुम्हाला निरंतर ऐकू येत राहील. धन्यवाद.